वाई तालुक्यातील 16 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले। 16 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 74 तर 132 सदस्य पदासाठी 292 अर्ज दाखल झाले। तसेच पोटनिवडणुकीत 9 ग्रामपंचायतीमधून 14 प्रभागासाठी 2 अर्ज दाखल झाले। खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील पंढरपूर फाटा येथे माल वाहतूक करणाऱ्या टेम्पोने टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने टेम्पो महामार्गावरच पलटी झाला। चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला। या अपघातात एक जण जखमी झाला असून जखमीला शिरवळ ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी शिरवळ येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले। घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। वाई तालुक्यातील भोईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निदीप समारंभ दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर किसनवीरचे चेअरमन आमदार मकरंद पाटील व त्यांच्या पत्नी सौ अर्चना पाटील यांच्या हस्ते होणार। कराड तालुक्यातील म्हात्रे येथे पोलिसांनी छापा टाकून गांजाची 5 झाडे जप्त केली। त्याची अंदाजे किंमत 1,26,000 रुपये असून कराडचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली। म्हात्रे येथील सोमनाथ पांडुरंग जाधव यांच्या मालकीच्या शेतात गांजा पिकाची लागवड केली असल्याची माहिती समोर येत आहे। पाटण तालुक्यात 34 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू। या निवडणुकीत देसाई पाटणकर गट प्रामुख्याने आमनेसामने येणार असून ठाकरे गट, मनसे, भाजप, RPI व इतर पक्ष संघटना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आव्हान देणार का हे अर्ज माघारी घेतल्यानंतर स्पष्ट होणार आहे। आंदोलन सुरू असताना माझ्यावर सरकारकडून अनेक डाव टाकण्यात आले। तिथे आलेल्या मातब्बर टीमने मला कोपऱ्यात या असे सांगत मला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, पण मी जातीशी गद्दारी करणार नाही, आता आरक्षणाशिवाय शांत बसणार नाही असा इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला। दहिवडीच्या इंगळे मैदानात मान तालुका सकल समाजाच्या वतीने आयोजित विराट सभेत जरांगे पाटील बोलत होते। जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांनो, आता आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही। दिवाळीची चाहूल लागली की बाजारपेठेत विविध प्रकारच्या फटाक्यांची विक्री सुरू होते। फटाक्याच्या आवाजामुळे पशुपक्ष्यांसह मानवी आरोग्याला धोका पोहोचत असून फटाक्याच्या आवाजावर मर्यादा घातली असून 125 डेसिबलपेक्षा अधिक आवाजाच्या फटाक्याची विक्री केल्यास अशा विक्रेत्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे। यावर्षी प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटाके विक्रीवर आवाज मर्यादेचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला आहे। जिल्ह्यात 125 डेसिबल आवाजाची मर्यादा ठेवण्यात आली आहे। मराठा आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभर मोठ्या संख्येने सभा होत आहेत। त्याला मराठा समाजाचा पाठिंबा मिळत आहे। या कारणामुळे पाटण येथील मराठा क्रांती मोर्चा संयोजकांनी फलटण येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाटणला सभा घेण्यासाठी निमंत्रण दिले। जरांगे पाटील यांनीही 22 ऑक्टोबर नंतर आंदोलनाची दिशा निश्चित झाल्यानंतर पाटणला येणार असल्याचे आश्वासन दिले। पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची तोफ धडाडणार असे निश्चित झाले आहे। परिवहन महामंडळाच्या लालपरीने दुर्गम गावेही जोडली असली तरी पाटण तालुक्यातील ठोमसे परिसरातील अनेक गावांनी आजही लालपरी पाहिलेली नाही। या गावाने चक्क 35 वर्षानंतर ठोमसे गावात लालपरी पाहिली। अतिदुर्गम भागातील गणेशवाडी, तांबवेवाडीसह ठोमसे मार्गे निसरे फाटा ते कराड ST सुरू झाल्यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे। ठोमसे गावात 35 वर्षापूर्वी ST येत होती, मात्र कालांतराने ती बंद पडली। तेव्हापासून या विभागातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांना 4 ते 5 किलोमीटरपर्यंत पायपीट करून पाटण मार्गावर यावे लागत होते। खटाव तालुक्यातील औंधसह परिसरातील गोपोज, वाकडवाडी, पळशी, शिरसवडी, खरशिंगे, जायगाव, खबालवाडीसह गावातील बटाटा उत्पादक
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला माल काढण्याची लगबग सुरू आहे। तसेच तो विकण्यासाठी व्यापारी वर्गाला संपर्क केला जात आहे। एकदा आलेला व्यापारी दराचे कारण सांगून पुन्हा येत नसल्याने आता व्यापारी शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। बटाट्याचे दर गडगडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाईकबा देवाच्या जागरासाठी भाविकांची गर्दी झाली आहे। त्यामुळे डोंगर माथा गजबजून गेला आहे। बनपुरी येथील नाईकबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांचा सतत ओघ असतो। नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशीपासून श्रीच्या दर्शनास आणि नैवेद्य वाहण्यास भाविकांची गर्दी होत आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून त्यातच भाविकांचे मोठे महत्त्व असलेला श्रीचा जागर होत आहे। सातारा शहरात मोबाईल हिसकावून चोरी करणाऱ्या टोळीतील एका चोरट्यास सातारा शहर पोलिसांनी केली अटक। त्याच्याकडून 90,000 रुपये किमतीचे एकूण 6 मोबाईल जप्त केले। रोहन संजय माने वय 22 राहणार देगाव तालुका सातारा असे संशयित आरोपीचे नाव। सातारा शहरातील साईबाबा मंदिर परिसरातून युवतीचा मोबाईल हिसकावून चोरून नेला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित रोहन माने याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली। यामध्ये त्याने ही चोरी साथीदारासमवेत केल्याची कबुली दिली। पाटण तालुक्यातील मारुल हवेलीतून पूर्वीप्रमाणे लांब पल्ल्याच्या एसटी फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी ग्रामपंचायतीकडून केली जात आहे। या विभागात 40 गावे तसेच वाड्यावस्त्या आहेत। या विभागातून अनेक तातडीच्या कामासाठी तसेच मोठ्या शहरात ये जा करण्यासाठी लांब पल्ल्याच्या एसटीची प्रवाशांना गरज भासत आहे। प्रवासी संख्या जास्त असल्यामुळे मुंबई, पुणे, पंढरपूर, कोल्हापूर, म्हसवड, अक्कलकोट, शिर्डी या ठिकाणी जाण्यासाठी मारुल हवेलीतून एसटी फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी ग्रामपंचायतीकडून होत आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याबाबत उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। याबाबत निवेदन सर्वधर्मीय तसेच सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने पाटण पोलिसांना देण्यात आले आहे। निवेदन देण्यासाठी महिलांसह नागरिक मोर्चाने पाटण पोलीस ठाण्यात गेले। त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली। सुषमा अंधारे यांनी जाणीवपूर्वक मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिमा मलिन केली असल्याचा आरोप यावेळी नागरिकांकडून करण्यात आला। पाटण तालुक्यातील केर येथील मळाईदेवी सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत जनाईदेवी विकास पॅनेलने 7-1 अशा फरकाने विजय मिळवला। या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाचा पराभव झाला तर पाटणकर गटाने आपली सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले। कृष्णा नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे जीवितहानी व सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील कायम दुष्काळी भागात पुराचे पाणी पोचवणारी महत्त्वाकांक्षी कृष्णा फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट योजना आगामी 2 वर्षात पूर्ण केली जाईल। पंढरीच्या विठ्ठलाला कृष्णेच्या पाण्याने अभिषेक घालण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चित यशस्वी होतील याची ग्वाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली। तानशी व उजनी धरण जलाशयालगत पोचलेल्या बोगद्याची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली। भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर यांची PM विश्वकर्मा योजनेच्या पश्चिम महाराष्ट्र संयोजक पदावर निवड करण्यात आली। प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना ही जबाबदारी दिली। लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नित प्रदीपन मंगळवार दिनांक 24 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार। राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार। कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अग्निदीपन कार्यक्रम संपन्न होणार। खटाव तालुक्यातील रामोशीवाडी जाखणगाव येथील टेक वस्तीवर
राहणाऱ्या एकाकडून गावठी कट्टा आणि तलवार अशी शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत। संशयित आरोपीचे नाव अंकुश गणपत मदने याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे। गावात तो शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती गोपनीय खबऱ्यांनी पुसेगाव पोलिसांना दिल्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली। राज्यात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने शेतकरी अडचणीत आला आहे। सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाने हजेरी लावली, मात्र पूर्वीकडे मानखटाव तालुक्यात पावसाने पाठ फिरवली। त्यामुळे या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रणजितसिंह देशमुख यांच्यानंतर आता भाजपचे मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांनीही थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे।